लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत। नांदगाव भाजपाच्या पेढेवाटून करण्यात आले स्वागत। नमस्कार, बातमी आहे नांदगावमधून। जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला। या निर्णयाचे स्वागत नांदगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले। नांदगाव शहरातील हुतात्मा चौक येथील परिसरात नागरिकांनी पेढे वाटप करून आणि वाजत गाजत फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला। भारतीय जनता पार्टी नांदगाव तालुका संजय भाऊ सानप यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकारी यांनी हुतात्मा चौकात फटाक्याच्या आतिषबाजी, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला। स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार, अंत्योदयाच्या दिशेने मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल। ही जातीनिहाय जनगणना भारतामध्ये सामाजिक उत्थान, अंत्योदयाची नवीन नांदी ठरेल असा विश्वास व देशात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक उत्क्रांतीचे पर्व सुरू होईल असे मत भारतीय जनता पार्टीचे नांदगाव तालुका अध्यक्ष संजय सानप, व्यापारी संघटना अध्यक्ष दत्तराज छाचेड, महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष तारा शर्मा यांनी मांडले। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्र सरकार यांचे नांदगाव भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी मनपूर्वक आभार मानले। या कार्यक्रमाला उपस्थित सर्व पदाधिकारी यांच्यासह संजय भाऊ सानप, दत्तराज छाचेड, प्रदीप थोरात, सतीश शिंदे, अभिषेक विघे, धनराज मंडलिक, ॲडव्होकेट उमेश सरोदे, रेखाताई शेलार, मनोज शर्मा, ताराबाई शर्मा, सुरेश कुमावत, हिरालाल गांधी, अन्नपूर्णा जोशी व कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, मोदी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मोदी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मोदी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी जी जातीनिहाय जनगणनेचा निर्णय सरकारकडे ठेवला होता, तो आज आमच्या मोदी साहेबांनी पूर्ण केला आहे। एक ऐतिहासिक निर्णय। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकार यांचं मनपूर्वक आभार म्हणून हुतात्मा चौक, नांदगाव विधानसभा 113 भारतीय जनता पार्टीकडनं मोदी साहेबांचे मनपूर्वक आभार म्हणून हा जल्लोष आज आम्ही मोठ्या आनंदाने साजरी करतोय। वंदे मातरम, वंदे मातरम। आज आपल्या लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मंत्रिमंडळाने जी जनगणना, भारताची राष्ट्रीय जनगणना होणार आहे, या ही जनगणना जातीनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण समाजामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे। आणि तोच विजय उत्सव आज नांदगाव तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ऐतिहासिक अशा हुतात्मा स्मारकावरती हा विजयोत्सव हा साजरा करण्यात आलेला आहे, आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। आज आपले जागतिक लेवलचे नेते, भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी जो केंद्र सरकारमध्ये जनगणना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, हा ऐतिहासिक निर्णय आहे। 1921 मध्ये जी जनगणना झाली होती, त्याच्यानंतर आज म्हणजे किमान 90 वर्षानंतर आज ती जनगणना करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय तो मोदीजींनी घेतलेला आहे। आजपर्यंत या काँग्रेस वासियांनी फक्त राजकीय चर्चा केली आणि राजकीय जनगणना होण्याच्या फक्त घोषणा केल्या, परंतु त्या कधीच पूर्ण करू शकले नाही। त्याच्यामध्ये गांधी घराण्यातले 3 पंतप्रधान झाले, परंतु त्यांनी आजपर्यंत ही कधी जनगणना केलेली नाही आहे। परंतु आपल्याला मोदीजींनी ह्या आपल्या जो काही पिरियड मिळालेला आहे, या पिरियडमध्ये हा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतलेला आहे। त्याच पद्धतीने याचे सगळ्या मागासवर्गीयांमध्ये वातावरण जे आहे ते आनंदाचं वातावरण आहे। याच्यामुळं बराच प्रकारचा फरक पडणार आहे त्या जनगणनेमुळं। आणि अशा या विजयोत्सव आपल्याला भारतीय जनता पार्टीकडनं विजय आपल्याला साजरा करायचा आहे। त्यांनी ते राजकारण केलं होतं आणि हे आपण आणि मोदीजींनी हे समाजकारण करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी आज आपल्याला मोदीजींचा
त्यांचा आभार मानण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहे आणि या निमित्ताने आपण आता हुतात्मा चौकामध्ये पुष्पहार घालून आणि तो विजयोत्सव आणि साजरा करणार आहे. रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.